Myself is Ravindra Wadikar. Today we are going to learn a new lesson, unit number 1.2, an encounter of a special kind. So let us see now. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The offices of the company were housed in individual bungalows inside a large campus. Writer says that his father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. And the officers of the company, they have their individual bungalows inside a large campus. मित्रांनो, या ठिकाणी लेखक सांगतो की लेखकाचे वडील हे एका मेडिकल कंपनीमध्ये ते कामास असतात. राणीगंज, पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी ते कामास असतात आणि त्यांना त्या कंपनीमध्ये काम करत असलेले जे अधिकारी असतात त्यांच्यासाठी स्वतंत्र असे बंगले त्यांना राहण्यास देण्यात आलेले असतात. त्याचा जो परिसर असतो अतिशय मोठा असा परिसर, लार्ज कॅम्पस असं सांगितलेलं आहे. तो मोठ्या अशा परिसरामध्ये वैयक्तिक असे बंगले त्या ठिकाणी असतात. तर पुढे पाहूया. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज adjacent to the boundary wall of our garden. लेखक सांगतो की त्या ठिकाणी एक अधिकाऱ्यांचा एक क्लब हाऊस होता. तो कुठं होता तर टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. त्यांचा जो बाग होता त्या बागेच्या अगदी जवळच त्या ठिकाणी एक ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. त्या कंपाऊंड मध्ये, त्या परिसरामध्ये मोठमोठी झाडं होती, विविध रंगाची फुलं, त्या ठिकाणी फुलांची झाडं होती आणि हिरवगार असं गवत होतं. हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द households and the magnificent trees constantly attract squirrels and many species of birds. आणि काय होतं तर त्या ठिकाणी भरपूर अशी झाडं आहेत. त्या झाडं असल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात खार आकर्षित होत असतात आणि अनेक विविध प्रकारचे पक्षी सुद्धा त्या ठिकाणी असतात. A group of langurs had even made their den in an अश्वथा ट्री नियरबाय. आणि जवळचं अश्वथाचं झाड असतं त्या झाडावरती काही माकडं कळप करून राहत असतात. They had all become a part and parcel of our existence and daily life. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. Unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. शनिवारी दुपारच्या वेळेला एक घटना घडते आणि त्या घटनेचा परिणाम लेखकावरती होतो. लेखक त्या घटनेनं प्रभावित होतो आणि लेखक सांगतो की लेखकाला देवानं निर्माण केलेल्या क्रिएशन बद्दल, देवानं जे काही या पृथ्वीवरती निर्माण केलेलं आहे याचा एक चांगला अनुभव, परिचय त्या लेखकाला होतो. शनिवारी दुपारच्या वेळेला एक घटना घडते आणि त्या घटनेनं लेखकाला निसर्गामध्ये देवानं निर्माण केलेले जे क्रिएशन आहे, देवानं ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे याचा चांगला परिचय लेखकाला होतो. इट वॉज अ फ्यू डेज into the puja vacation, just like it was a few days into the puja vacation. त्या ते जे दिवस असतात ते सुट्टीचे दिवस असतात
त्या लेखकाला किंवा लहान मुलांना सर्वांना सुट्ट्या पडलेल्या असतात. पूजा वेकेशनच्या सुट्ट्या साधारणतः पूजा वेकेशन म्हणजे कधी तर साधारणतः नवरात्रीच्या काही राज्यामध्ये नवरात्रोत्सव मध्ये त्यांना सुट्ट्या दिल्या जातात. आणि अशाच प्रकारे लेखकाला सुद्धा शाळेच्या सुट्ट्या दिलेले होते, वेकेशन होतं. आणि just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि इतर सर्व मुलांप्रमाणे लेखकाला त्याचं जे छंद आहे, वाचनाचा जो छंद आहे तो जोपासण्याची त्याला चांगली संधी मिळते. आणि त्यामुळं या सुट्ट्यांमध्ये तो पुस्तके वाचण्यामध्ये तो एनग्रॉस होतो. म्हणजे काय त्या ठिकाणी पूर्णतः स्वतःला हरवतो, ऑक्युपाइड इन, म्हणजे त्या पूर्ण लक्ष केंद्रित करतो. आफ्टर अ hearty lunch, my parents and my younger sisters lay down for afternoon nap and I settled down with the storybook. काय होतं, दुपारच्या वेळेला जेवण झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी झोपी जातात आणि लेखक, आपल्याला माहित आहे लेखकाला वाचनाची आवड आहे आणि म्हणून लेखक काय करतो तर एक गोष्टीचं पुस्तक घेतो आणि तो वाचण्यासाठी बसतो. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि लेखक या ठिकाणी सांगतो की दुपारची वेळ हे साहसी गोष्ट वाचण्यासाठी अतिशय आदर्श अशी वेळ आहे, कारण की त्यावेळेला शांतता असते, कोणत्याही प्रकारचा गोंगाट नसतो. आणि म्हणून लेखक काही साहस असलेल्या ज्या गोष्टी असतात, साहसी गोष्टी ज्या असतात, ते गोष्टीचं पुस्तक तो घेऊन बसतो, वाचनासाठी घेऊन बसतो. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. आणि काय होतं तर त्या जी शांतता असते, दुपारची जी शांतता असते, ते अधूनमधून भग्न पावते किंवा त्याला लेखकाला डिस्टर्ब होतं. कशाचं डिस्टर्ब होतं तर अधूनमधून घरातील कोणीतरी एखादा सदस्य घोरत असतो. स्नोर म्हणजे काय, घोरणे. आणि अधूनमधून इंटरमिटेंट म्हणजे काय, अधूनमधून भेट देणे. अधूनमधून त्या घरामध्ये काही चिमण्या येत असतात, त्या चिमण्यांचा आवाज त्या ठिकाणी चर्पिंग म्हणजे काय, चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. आणि त्याचबरोबर द हार्श कॉइंग ऑफ क्रो म्हणजे माहिती आहे आपल्याला कावळा, कावळ्याचा सुद्धा कर्कश असा आवाज, हार्श कॉइंग, कर्कश असा आवाज त्याचा ऐकू येतो. त्याचबरोबर द श्रिल कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड, जमिनीपासून उंचावरती उडणाऱ्या म्हणजे शांततेमधूनच असे आवाज ऐकू येतात. पहा, पतंग ज्या वेळेला आकाशामध्ये उडत असतं त्यावेळेला त्याचा आवाज ऐकू येत नाही आपल्याला, परंतु ज्या वेळेला शांतता असते त्यावेळेला पहा त्या पतंगाचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येतो. मग असंच त्या ठिकाणी घडतं, दुपारच्या वेळेला सगळं काही शांत असतं. त्या शांततेमधून लेखकाला असे आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे असे आवाज त्याला ऐकू येतात. त्या पतंगाचा सुद्धा उडण्याचा आवाज त्याला ऐकू येतं. मिनिट्स टिक्ड बाय आणि हळूहळू वेळ निघून जात असते. आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक. लेखक हा अशा प्रकारे हळू त्या पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होत असतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानकपणे लेखकाला रस्त्यावरील कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येतो. सिरियसली म्हणजे काय, भयानकपणे असा त्याचा अर्थ होतो. आणि भयानकपणे असे ते काही अंतरावरती कुत्रे भुंकत असतात. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हाव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. आणि लेखकाला सुरुवातीला वाटतं की त्या कुत्र्यांनी एखाद्या दुर्दैवी डुकराला, बघा लेखक काय सांगतो, त्या कुत्र्यांनी एखाद्या दुर्दैवी डुकराला
घेरलेलं असेल असं त्याला वाटतं. कारण की शिकार करण्यासाठी त्या डुकराला घेरलेलं असेल असं त्याला वाटतं. बट soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. आणि सुरुवातीला लेखक त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्याला माहित आहे त्या परिसरामध्ये कुत्रे आहेत, दुपारच्या वेळेला ते शिकार करत असतील, एखाद्या डुकऱ्याला घेरलेलं असेल त्यांनी असं त्याला वाटतं. परंतु नंतर नंतर काय होतं, तर तो आवाज वाढत जातो. तो आवाज वाढत जातो आणि आणखीन अग्रेसिव्ह होतं, मोर अग्रेसिव्ह म्हणजे काय, ते जास्त आक्रमक होतात सर्व कुत्रे. आणि त्याचबरोबर त्या परिसरातील जे कावळे असतात त्या कावळ्यांचा सुद्धा कर्कश आवाज त्या गोंगाटामध्ये भर टाकतात. म्हणजे काय, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज त्याचबरोबर त्या कावळ्यांचा सुद्धा कर्कश असा आवाज, दोघांचाही आवाज त्या ठिकाणी गोंगाटामध्ये भर पडतं, म्हणजे त्या गोंधळामध्ये भर पडतं. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि त्यावेळेला लेखकाला तो जो आवाज असतो तो आवाज त्याच्या दिशेने येत असल्यासारखं त्या लेखकाला वाटतं. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे क्युरिओसिटी म्हणजे काय. क्युरिओसिटी म्हणजे काय, कुतूहलता. क्युरिओसिटी म्हणजे काय, कुतूहलता. तो आवाज त्याच्या दिशेने येत आहे असं वाटल्यानंतर लेखकाला कुतूहलता वाटते, नेमकं काय चाललेलं आहे बाहेर, नेमकं बाहेर काय झालेलं आहे. तो आवाज आपल्या दिशेने वाढत आलेला आहे, वाढत चाललेला तो आवाज येत आहे. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश्ड टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि तो आवाज कशाचा आहे, इतकं गोंधळ कशाचा त्या ठिकाणी येत आहे, आणि हे पाहण्यासाठी लेखक त्या आवाजाच्या दिशेने म्हणजे काय वरंडामध्ये तो जातो. तो बाहेर वरंडामध्ये बाहेर जाऊन पाहण्यासाठी तो जातो. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि बाहेर क्लब हाऊस मध्ये त्या ठिकाणी तिथं बाहेर गेल्यानंतर पाहतो की क्लब हाऊसच्या वरच्या बाजूला म्हणजे काय, आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. क्लब हाऊस त्यांच्या परिसरामध्ये क्लब हाऊस असतं आणि त्या क्लब हाऊसच्या छतावरती रूफ, रूफ म्हणजे काय, छत, एक भयानक गोष्ट दिसते. काय आहे, अँड सॉ समथिंग हॉरिबल, एक भयानक गोष्ट दिसते. ती गोष्ट म्हणजे काय, अ बिग मेल लंगूर, अपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. आणि लेखकाला असं दिसतं की एक मोठा नर माकड जणू काही तो त्या कळपातील त्या माकडांचा तो नेता असेल. तो एका माकडाच्या पिल्लाला तो हातामध्ये धरून त्याला अतिशय निर्दयीपणे, मर्सिलेसली म्हणजे काय, निर्दयीपणे तो त्याला चावत असतो. विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, हार मारण्याच्या उद्देशानं त्या छोट्याशा पिल्लाला, माकडाच्या पिल्लाला तो चावत असतो. द हेल्पलेस मदर of the baby and other lesser members of the group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. आणि त्या पिल्लाची जी आई असते ती आई आणि त्याचबरोबर त्या कळपातील इतर माकड जे असतात ते माकड आजूबाजूला ते जे बिल्डिंग असतात त्या बिल्डिंगवरती, त्या इमारतीवरती बसून नुसतं पाहत राहतात. त्या छोटासा जो पिल्लू आहे त्या पिल्लाला मरत असताना ते पाहत राहतात. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल युजुअली डज नॉट अलो अनदर मेल बेबी और एडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. आणि त्यावेळेला लेखकाला प्राण्यांबद्दल एक गोष्ट आठवते की काय, तो सांगतो की लेखक सांगतो की एखादा कळप असेल, माकडाचा कळप असेल, तर त्या कळपामध्ये एक नर माकड जो असतो त्यांचा, तो नर माकड दुसऱ्या कोणत्याही नर माकडाला त्यांच्या कळपामध्ये येऊ देत नाही. तो एखादा पिल्लू असेल किंवा दुसरा कुठल्याही नर माकडाला त्यांच्या कळपामध्ये तो येऊ देत नसतो. हे त्या अॅनिमल क्लॅन
त्या ठिकाणची जी स्थिती असते, म्हणजे काय एक फॅमिली असतं त्यांचं, त्या फॅमिलीमधील कोणत्याही प्रकारे दुसऱ्या नर माकडाला त्यांच्या फॅमिलीमध्ये येऊ देत नसतात, म्हणजे त्या कळपामध्ये येऊ देत नसतो, हे त्या ठिकाणी लेखकाला आठवते. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. आणि त्या लेखक काय करतो, तर लेखक थोडाही वेळ न घालवता त्या तो एका हातामध्ये काठी घेतो आणि दुसऱ्या हातामध्ये काही दगड घेतो आणि ते दगड त्या माकडाच्या दिशेनं तो भिरकावण्यास सुरुवात करतो, म्हणजे फेकतो. मराठिंग मराठी म्हणजे काय, सर्चिंग फॉर समथिंग ऑर स्टील ऑर अटॅक, म्हणजे काय, जो आक्रमण करणारा जो लंगूर असतो, जो मोठा माकड असतो आक्रमण करणारा, त्या माकडाच्या दिशेने दगड फेकायला सुरुवात करतो. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि तो जो माकड जो असतो, नर माकड, तो इतका चिडलेला असतो की त्या लेखकाच्या दिशेने तो पाहत सुद्धा नाही, त्याकडे दुर्लक्ष करतो, नोटीस करत नाही, म्हणजे काय पाहत नाही त्याच्याकडे, आणि तो त्या पिल्लाला चावत राहतो. बट देन स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. परंतु काय होतं, तर लेखक आणखीन काही दगड त्या माकडाच्या दिशेने भिरकावण्यास सुरुवात करतो, फेकण्यास सुरुवात करतो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे कुत्रे असतात, ते कुत्रे सुद्धा त्या गोंधळामध्ये आणखीन भर घालतात, म्हणजे आणखीन ते सुद्धा कुत्रे सुद्धा भुंकतात. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि अचानक जी बदललेली परिस्थिती असते, त्या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळं अनपेक्षित हल्ला जो असतो, त्या हल्ल्यामुळं तो जो मोठा नर माकड असतो, तो नर माकड त्या लेखकाच्या हल्ल्यामुळे, म्हणजे लेखक त्याच्या दिशेने दगड भिरकावतो, कुत्रे सुद्धा भुंकतात, आणि ह्या बदललेल्या परिस्थितीमुळे काय होतं, तर तो नर माकड जो असतो, मोठा नर माकड, त्या छोट्या माकडाच्या पिल्लाला तो त्या छतावर सोडून देतो. The baby was listless and appeared to be dead. आणि ते जे माकडाचं जे पिल्लू असतं, ते माकडाचं पिल्लू लिस्टलेस असतं. लिस्टलेस म्हणजे काय, मोशनलेस, कोणत्याही प्रकारचा हालचाल ते करत नसतं, आणि जणू काही इट वुड बी डेड. आणि तो माकड जो असतो, तो माकडाचा जो पिल्लू आहे, तो पिल्लू जणू काही मेलेल्या अवस्थेमध्ये दिसतो. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स grew manifold at the prospect of a good kill and meal. आणि ज्या वेळेला त्या मोठ्या माकडानं त्या छोट्या माकडाच्या पिल्लाला त्या छतावरनं सोडून दिलेलं असतं, त्यावेळेला खाली उभे असलेले जे कुत्र्याचा जो कळप आहे, जे किंवा काही कुत्रे तिथे खाली उभे असतात, ते कुत्र्यांना आयतं त्यांना शिकार मिळतं का, असं म्हणून ते वाट पाहत असतात. आणि काय होतं नेमकं, कारण की त्या मोठ्या माकडानं त्या पिल्लाला वर्ण सोडून दिलेलं आहे. आता त्या मोठ्या माकडाने त्या छोट्या पिल्लाला सोडून दिलेलं वर्ण, आणि ते पिल्लू खाली पडल्यानंतर ह्या सर्व खाली उभे असणाऱ्या कुत्र्यांना एक शिकार मिळेल असं त्यांना वाटत असतं. आणि पुढं काय होतं पहा, तर कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आणि काय होतं, तर ते माकडाचे पिल्लू त्या छतावरनं माकडाच्या पिल्लाला छतावरनं सोडल्यानंतर, त्या पिल्लूला वरनं सोडल्यानंतर ते पिल्लू खाली पडणार एवढ्यातच लेखक काय करतो, तर त्या छोट्या माकडाच्या पिल्ल्याला तो शेपटीमध्ये धरतो, आणि शेपटी धरून त्याला उचलतो. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आणि त्यावेळेला लेखक पाहतो की तो जो पिल्लू असतो, तो पिल्लू कोणत्याही प्रकारचं तो मोशन करत नाही, किंवा तो हालचाल करत नाही, तो मोशनलेस असतो, हालचाल न करणारा असतो. आणि त्याचबरोबर लाईफलेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जीव नाही असं लेखकाला वाटतं. इट
वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरंच तो तो जो माकडाचा पिल्लू जो असतो तो एक नर माकड असतो. बाय दिस टाइम my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. आणि लेखक हा त्या छोट्याशा पिल्लाला वाचवण्यासाठी तो ज्या वेळेला प्रयत्न करत असतो तोपर्यंत त्याच्या घरातील सर्व सदस्य फॅमिली मेंबर सुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि आजूबाजूचे जे शेजारीचे लोक जे असतात ते सुद्धा काही अंतरावरती उभे राहून लेखकाचं बचाव मोहीम ते पाहत असतात. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. लेखक काय करतो तर त्या छोट्याशा माकडाच्या पिल्लाला त्यांच्या घराच्या पाठीमागे असणारं जे अंगण असतं त्या अंगणामध्ये एका कोंबडीच्या कोरड्याखाली त्याला लपवून ठेवतो. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मास अँड स्क्रॅच्ड. आणि लेखकाला असं दिसून येतं की त्या छोट्याशा माकडाला खूप दुखापत झालेला आहे, त्याला इजा झालेला आहे, त्याला अनेक ठिकाणी त्याला त्या मोठ्या माकडानं चावलेलं आहे. म्हणजे बाईट मार्क्स आहेत, चावलेली काही खुणा आहेत. आणि त्याचबरोबर स्क्रॅचड त्याला खरचडलेला आहे. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि त्याला झालेल्या जखमेंमधून रक्त वाहत असतं. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. काय होतं तर त्यावेळेला त्या पिल्लाची जी स्थिती असते ती मोशनलेस असतं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा हालचाल तो पिल्लू करत नसतो. आणि त्याचबरोबर त्यावेळेला त्यांचे घरातील मंडळी, घरातील सर्व सदस्य तिथं आलेले असतात. आणि त्यांचे वडील त्याला लेखकाला त्या पिल्लाला मदत करण्यासाठी एक प्रथमोपचार पेटी ते देतात. आणि पुढे पहा, एड टू क्लीन अँड वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. त्या ज्या जखमातून रक्त वाहत असतात ते रक्त वाहायचं थांबवण्यासाठी, त्याला मरमपट्टी करण्यासाठी एक प्रथमोपचार पेटी देतात. आय वॉज relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. आणि लेखकाला असं दिसून येतं की ते जे माकडाचे पिल्लू जे असतं ते माकडाचे पिल्लू श्वासोच्छवास करत आहे, त्याच्यामध्ये जीव आहे असं लेखकाला दिसून येतं. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. आणि काय होतं, लेखक त्या छोट्याशा माकडाच्या पिल्लाच्या चेहऱ्यावरती, तोंडावरती तो पाणी शिंपडतो आणि त्याला हलवण्याचा प्रयत्न करतो. शेकी अटेम्प्ट्स म्हणजे काय, त्याला हलवण्याचा प्रयत्न करतो, तो जिवंत करण्याचा त्याला प्रयत्न करतो. आणि थोड्या वेळानंतर ते माकडाचं पिल्लू उठून बसतं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. लेखक सांगतो की त्या वेळेला ज्या वेळेला ते माकड उठून बसलेलं असतं ते माकड इतकं घाबरलेलं असतं की जणू काही झाडावरचे पानं, वारा सुटल्यानंतर झाडावरचे पानं जसं थरथरत असतात तसं ते पिल्लू, माकडाचं पिल्लू हे थरथरत असतं. कारण की एक अतिशय मोठं संकटातून ते त्या ठिकाणी बाहेर पडलेलं असतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आयज वेल्ड अप with tears and he started to sob with a muffled cry. आणि ते जे तो जो पिल्लू जो असतो तो पिल्लू त्या पिल्लूच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि तो हुंदके देत रडत असतो, मफल्ड क्राय. आणि तो रडत असतो, त्याचा आवाज आहे ना, आवाज दाबून तो रडण्याचा प्रयत्न करतो, रडत असतो. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्डहुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जसं एखादं मानवी मूल जसं एखाद्या संकटामधून बाहेर पडतं, एखाद्या संकटाला सामोरे जातं, त्यावेळेला ते मूल जसं रडतं तसं हे माकडाचं पिल्लू सुद्धा रडत असतं. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आणि काय होतं, लेखक जो असतो तो लेखक सांगतो की पुढं लेखक त्या माकडाच्या पिल्लाला खाण्यासाठी केळी देतो.
आणि त्यावेळेला त्या थरथरणाऱ्या हातांनी, त्या अस्थिर हातांनी, अनस्टेडी म्हणजे काय अस्थिर, त्या अस्थिर हातांनी ते माकडाचे पिल्लू ते तो केळी घेतो आणि त्याला चावून खातो तो. बिगॅन टेकिंग हेसिटेंट बाईट्स आणि तो खातो. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि लेखकाचं लक्ष हे त्या माकडाच्या पिल्लाला जिवंत करण्यासाठी त्याचं लक्ष गेलेलं असतं. म्हणजे काय, त्याला जिवंत करण्याचा तो प्रयत्न करत असतो, त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉचड. अचानकपणे लेखकाला असं दिसून येते की कोणीतरी त्याच्याकडं पाहत आहे. लेखकाला कोणीतरी पाहत आहे. म्हणजे काय, इथं काय म्हटलेलं आहे, अनकॅनी. अनकॅनी म्हणजे काय, तर इथं कोणीतरी त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे. लेखक त्या पिल्लाला मदत करायला की त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे वगैरे, असं त्या ठिकाणी लेखकाकडे लक्ष देऊन पाहत आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूक अँड लुक्ड अप. I turned away from the coop and looked up. They sat the mother langur on our kitchen garden. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. लेखक त्या ठिकाणी पाहतो की त्या पिल्लाची जी आई आहे, जी माकडीण आहे, ती त्या किचनच्या छतावरती बसलेली असते. आणि लेखक हा त्या माकडाच्या पिल्लाला जे मदत करत आहे, त्याला प्रथमोपचार करत आहे, हे सर्व काही ती शांत बसून ती पाहत असते. शी सिम्पली सॅट देअर quietly as if convinced that no harm was being done to her child. आणि जणू काही तिनं स्वतःला खात्री केलं की त्या पिल्लाला कोणत्याही प्रकारची इजा तो लेखक करणार नाही, कोणत्याही प्रकारचं दुखापत वगैरे होणार नाही, असं पूर्ण विश्वास त्या लेखकावरती तिचं असतं. हे तिच्या वागण्यातून दिसून येतं. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. आणि नंतर थोड्या वेळात काय होतं, त्या पिल्लाला जाणवतं की त्याची आई तिथं जवळपास कुठंतरी आहे, हे त्याला जाणवतं. आणि तो आपल्या आईजवळ जातो आणि तो हुंदके देत रडायला लागतो. थोड्या मोठ्या आवाजात तो रडतो. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर एखाद्या बाळ जे असतं, ते बाळाची आईचं चाहूल जरी लागलं तर ते बाळ रडत असतं. तसं त्या पिल्लाला त्याच्या आईचं चाहूल लागलं, ती आई कुठंतरी आजूबाजूला आहे असं त्याला जाणवलं आणि त्यामुळे तो रडायला सुरुवात करतो. आणि त्यामुळं लेखक काय करतो, तर त्या खुराड्याचं थोडंसं भाग, तो खुराडा उंचावतो. खुराडा उंचावल्यानंतर ते जे पिल्लू असतं, ते पिल्लू त्या खुराड्याच्या बाहेर येतं आणि आपल्या आईकडे जातं ते. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. आणि ताबडतोब ती जी आई असते, ती ताबडतोब ती आई त्या कूप जवळ येते, म्हणजे काय, त्या खुराड्याजवळ येते आणि त्या पिल्लाला ती उचलते, आपल्या खांद्यावरती उचलते. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. आणि काय होतं, ती जी आई आहे ती तिच्या बाहूंमध्ये आपल्या त्या पिल्लाला घेते आणि सगळ्यात अगोदर त्याला इन्स्पेक्शन करते, त्याला तपासणी करते, कुठं कुठं त्याला त्या मोठ्या माकडाने चावलेलं आहे, त्याला कुठं जखम झालेत हे ती इन्स्पेक्शन करते. म्हणजे काय, ती पडताळून पाहते आणि आपल्या पिल्लाला घट्टपणे आपल्या उराशी ती पकडते. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर The baby found great solace in her caring arms.
आणि त्या पिल्लाला आपल्या आईच्या बाहूंमध्ये गेल्यानंतर खूप त्याला बरं वाटायला लागतं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि ती आई आपल्या पिल्लाबरोबर काही वेळ, काही मिनिट त्या ठिकाणी राहते. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. जणू काही ती विचार करत आहे, खोलवर विचार करत आहे. शी वॉज थिंकिंग डीपली about the way or the direction that direction which direction is safe for to go. कारण की काय होतं की कोणत्या दिशेने गेल्यानंतर त्यांना सुरक्षितता मिळेल किंवा सुरक्षित असा मार्ग कोणता असेल, त्यासाठी ती विचार करत राहते. त्या थोडा वेळ ती बसून विचार करते. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही सेकंद ती मदर लंगूर जी आहे, ती जी माकडीण जी आहे, ती लेखकाच्या डोळ्यामध्ये स्ट्रेट सरळ पाहते. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. आणि आज देखील पहा, लेखक काय सांगतो की आज देखील तो विसरलेला नाही, ते डोळे विसरलेले नाही. कारण की त्या डोळ्यामधून ती जी आई असते, ती आई आपल्या बाळाला वाचवल्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करत असते. असे डोळे लेखकांना आजपर्यंत विसरलेलं नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या पद्धतीनं ती माकडीन लेखकाला आभार व्यक्त करत होते, ते त्या इमोशन लेखक भारावून गेला. आपल्याला माहित आहे प्राणी हे बोलू शकत नाहीत, परंतु त्या प्राण्याच्या डोळ्यांनी कळतं की तो प्राणी आपल्याशी कसं वागत आहे. हे लेखकाला समजलं की ती जी माकडीण आहे ती आपल्या डोळ्यातून लेखकाला कृतज्ञता व्यक्त करत आहे. कारण की त्या लेखकाने त्या छोट्या माकडाच्या पिल्लाचं जीव वाचवलेला आहे. There sat a universal mother holding a stricken child in her lap. आणि ती पहा, ती जी माकडीण आहे ती एक ती माकडीण आपल्या पिल्लाला घेऊन बसलेली आहे. या ठिकाणी चित्रामध्ये सुद्धा दाखवलेलं पहा, एक माकडाचं पिल्लू आहे, ती माकडी त्या ठिकाणी बसलेली आहे. ती विचार करत आहे कोणत्या दिशेने जायचं वगैरे. आणि पहा त्या चित्रामध्ये दिलंय, आपण पाहतो. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आणि ह्या पुस्तकामध्ये जर पाहिलात तर त्या पुस्तकामध्ये ती माकडाचं जे पिल्लू आहे ते पिल्लू ते आईच्या पोटाला घट्ट पकडून बसलेलं असतं. आणि ह्या चित्रामध्ये आपण पाहतो तर अशा प्रकारे ते जे माकडाचे जे पिल्लू आहे ते पिल्लू आपल्या आईच्या पोटाशी घट्ट पकडून बसलेलं आहे. आणि ते किचनच्या रूफवरती जातात, म्हणजे काय छतावरती जातात. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. पहा काय म्हणतो, काय तर पहा, तर ती छतावरती गेल्यानंतर ती थोडस चाचपणी करते की तो क्रूर असा तो जो नर माकड होता, मोठा नर माकड, तो आसपास आजूबाजूला कुठं आहे का हे ती पडताळून पाहते. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ती घटना घडलेली होती, म्हणजे का त्या छोट्याशा माकडाला त्या नर माकडाने चावलेलं होतं, ती घटना जिथं घडली असं त्याच्या विरुद्ध दिशेनं ते निघून जातात. द ब्रीफ मीटिंग विथ द mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship human hums into action. आणि ह्यामध्ये आपण पाहतो की प्राणी हे त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतात आणि ते प्राणी एखाद्यावरती विश्वास ठेवतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला त्या माकडीने त्या लेखकावरती ठेवलेला विश्वास या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे मानव हा प्राण्यांचे मित्र किंवा प्राणी हे मानवाचे मित्र आहेत हे आपल्याला इथं दिसून येतं. आणि मानव
आणि प्राणी यांच्यातलं जे नातेसंबंध आहे, रिलेशनशिप आहे, हे ह्या कृतीतून दिसून येतं. म्हणजे काय आपण हे कसं कळतं, तर ज्यावेळेला लेखकानं त्या पिल्लाला मदत केलं असतं आणि ती जी माकडीण आहे, ती माकडी नुसत्या डोळ्याने तिचं कृतज्ञता आपल्या बाळाला, आपल्या पिल्लाला वाचवण्याचं कृतज्ञता ती व्यक्त करते, नुसतं पाहून व्यक्त करते. हे यातून दिसून येतं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. आणि त्या आईनं नुसतं दाखवून दिलेलं की फक्त आहार, जेवण हे एवढंच संभाषणाचं माध्यम नाही. मानव आणि प्राणी यांच्यातलं संभाषणाचं माध्यम म्हणजे फक्त फूड एवढंच नाही, तर बट दॅट देअर वेअर द अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. त्याच्यामध्ये दुसरं एक काय तर मानव आणि प्राण्यांमध्ये असणारा जे विश्वास आहे, जे कंपॅशन आहे, जी सहानुभूती आहे, जो दयाळूपणा आहे, त्याचबरोबर जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आहे, हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. 55 years have passed सिन्स दॅट डे. ती घटना घडून जवळजवळ 55 वर्ष निघून गेलेले असं लेखक सांगतो. आय एम नाव 70 years old. लेखक सांगतो की आता लेखक हा 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि लेखक सांगतो की तरी देखील इतके वर्ष झाले तरी देखील मला ती घटना अजून देखील मला आठवते. एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ती घटना त्याला लेखकाला आठवते. लेखकाचं नाव आहे तपन मुखर्जी. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, then comment, share and subscribe my channel, and don't forget to press the bell icon. Thank you.